निर्माण करणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली या क्षणाची सगळ्यात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह अशी बातमी आपण एबीपी माझावरती बघतोय। वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार आहे असं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये म्हटलंय। देशमुख हत्या प्रकरणाचं आरोपपत्र आता एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे आणि या आरोपपत्रामध्ये हत्या प्रकरणामधला प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचाच उल्लेख आहे। आरोपपत्रामध्ये आरोपी क्रमांक 2 वरती विष्णू चाटे याचा उल्लेख आहे। हत्या प्रकरणाची प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट ही एबीपी माझानं लावून धरलेली होती आणि यामधलीच ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या या आरोपपत्रामध्ये म्हटलंय। आवादा कंपनीला खंडणी मागितली आणि त्यामधून झालेल्या वादामधून ही हत्या झाल्याचं या आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे। 29 नोव्हेंबरला सुदर्शन गुलेच्या फोनवरून कराडनं खंडणी मागितलेली होती आणि 6 तारखेला देशमुखांचा सुदर्शन गुले, प्रतीक गुले आणि सांगळे याच्यासोबत वादही झाला होता। हे सगळं या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबाच्या नंतर कराडच्या विरोधामध्ये पोलिसांनी हे सगळे पुरावे गोळा केलेले आहेत। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रितपणे उल्लेखही करण्यात आलेला आहे। संतोष देशमुखांना सुदर्शन गुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे आता पोहोचलेला आहे।